टायर जाळत तसंच दुकानांची जाळपोळ करण्यात आली, वाहनांची जाळपोळ करण्यात आली, तोडफोड करण्यात आलेली आहे। थोड्या थोड्या वेळाने आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतायत, त्यामुळे दंगल नियंत्रण पथक या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते। याच परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, या परिसरामध्ये आंदोलक एकवटतायत। पोलिसांवर देखील इथे दगडफेक करण्यात आलेली आहे। सध्या परभणीमधली ही दृश्य आपण पाहतो बंदच्या दरम्यानची। एकूणच हजारोंच्या संख्येने हे आंदोलक या परिसरामध्ये आलेले होते आणि त्यांनी पोलिसांवर सुद्धा दगडफेक केल्याची माहिती आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या रस्त्यांवरून त्या महिलांनी सुद्धा दगडफेक केली आहे। तर परभणी बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत की ज्यामध्ये पोलिसांवर देखील दगडफेक केली जात होती। पोलिसांकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या या ठिकाणी केला जातोय। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी नाझीर यांच्याकडे। नाझीर, आता नेमकी काय स्थिती आहे परभणीमधली? तर परभणी बंदला हिंसक वळण लागलंय आणि जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक देखील केली जात आहे। पोलीस जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करतायत। तर अश्रुधुराच्या नळकांड्या काही वेळापूर्वी या ठिकाणी फोडण्यात आलेल्या होत्या, मात्र त्यानंतर सुद्धा आंदोलक रस्त्यावर उतरले आणि पोलिसांवर दगडफेक केली जाते। तर ही परिस्थिती सध्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे। पोलिसांचे सुद्धा या आंदोलकांना पांगवण्यासाठी चांगलेच प्रयत्न केले जातात। तर पोलीस ही सगळी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत। आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आलेला आहे। तसंच या संपूर्ण परिसराला आता पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। प्रत्येक या रस्त्याच्या परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात ठेवण्यात आलेलं आहे। तसंच नेत्यांकडून देखील शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे, ते आपण पाहूया। परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला तात्काळ अटक करा। मी सर्वांना विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची विनंती आंदोलकांना केली आहे। कोणच या सगळ्या प्रकरणावर आपण अनेकांच्या प्रतिक्रिया घेतल्या। TV9 मराठीला या सगळ्यांनी